नमस्कार मंडळी, एओसी मराठी या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी मध्यरात्री जागे झाला आहात आणि अचानक स्वतःला प्रश्न विचारलाय का, की ज्यानं तुम्हाला आतून हादरवून सोडलंय? तुम्ही कधी तुमच्या पायाकडे पाहून विचार केलाय का, की ते पूर्वीसारखे मजबूत होतील का, की तुम्ही नकळतपणे हळूहळू त्याची ताकद कमी करत आहात? हा प्रश्न ऐकायला साधा वाटेल, पण त्यामागील सत्य इतकं भयावह आहे की जर ते वेळेत समजलं नाही तर एक दिवस आयुष्यभर तुम्हाला आधार देणारी तेच पाय अचानक तुम्हाला आधार देणं थांबवू शकतात. अशा दिवसाची कल्पना करा जेव्हा तुम्ही घराबाहेर पाऊल टाकण्यापूर्वी क्षणभर थांबता, कारण तुम्हाला भीती वाटते की चालता चालता तुमचे पाय लटपटतील. असं कधी घडलंय का, की तुम्ही तुमच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न केला आणि काही पावलं चालल्यानंतरच तुमची सगळी ऊर्जा अचानक नाहीशी झाल्यासारखं वाटलं, जणू कोणीतरी तुमच्या पायामधील ताकद गुपचूप काढून घेतलं आणि तुम्हाला ते का घडलं हे देखील कळत नाही. पण एक काळ होता जेव्हा आयुष्य खूप सोपं वाटायचं. तुम्ही सकाळी घरातून बाहेर पडायचात, तुम्ही बाजारात जायचात, तासनतास खरेदी करायचात, वाटेत ओळखीच्या लोकांशी गप्पा मारायचात आणि मग आरामात घरी परतायचं. पूर्वी चालणं फारसं कठीण वाटत नव्हतं. तुमची पावलं आत्मविश्वासानं पडत होती आणि तुमचं शरीर दिवसभर तुम्हाला साथ देणाऱ्या ऊर्जेनं भरलेलं होतं. पण आता ते साथ अचानक एक अवघड परीक्षा वाटू लागतं का? तुमच्या घराजवळील बाजारात जाण्याच्या विचारानेही तुमच्या मनात एक अनाकलनीय भीती निर्माण होते का? थोडं अंतर चालल्यानंतर तुमचे पाय जड वाटतात का? तुमचा श्वास जलद होतो आणि जणू काही तुमचं शरीर तुम्हाला पुढे चालणे थांबवण्यास सांगत आहे असं वाटतं का? हा केवळ थकवा नाहीये, हे एक असं लक्षण आहे ज्याकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात. पण हे तुमच्या शरीरातील एका खोलवरच्या समस्येकडे निर्देश करतं. सकाळी उठल्यावर तुमच्या पायांना तळव्यांमध्ये, घोट्यांमध्ये किंवा गुडघ्याच्या आसपास विचित्र वेदना जाणवते का? जणू काही रात्रभर तुमच्या पायांवर जड ओझं लादलं गेलंय असं वाटतं का? अंतःकरणातून उठल्याबरोबर अंथरुणातून तुमच्या पायांमध्ये ओढ, ताठरपणा आणि वेदना सुरू होते, जी हळूहळू दिवसभर तुमच्या सोबत राहते. दिवसाची सुरुवात अशा थकव्यानं होते ज्याचं कोणतंही स्पष्ट कारण दिसत नाही. अनेकांसाठी हे केवळ एक शारीरिक समस्या नाही, ते हळूहळू त्यांच्याकडून जीवनातील आनंद हिरावून घेतं. जेव्हा मुलं किंवा नातवंडे हसत खेळत तुमच्याकडे येतात आणि म्हणतात, आमच्या सोबत बसून खेळा, तेव्हा तुमच्या हृदयामध्ये कळ येते का? तुम्ही हसून काहीतरी निमित्त सांगता का? जमिनीवर बसून उठणं किती कठीण असू शकतं हे तुम्हाला माहीत असतं. जेव्हा घरातील सदस्य बागेत फिरायला जाण्याबद्दल बोलतात तेव्हा थोड्याशा चालल्यानंतर तुमचे पाय लटपटतील या भीतीनं तुम्ही ग्रासले जाता. पण हे छोटे क्षण ज्यावेळी एकेकाळी जीवनातील सर्वात मोठा आनंद होते, ते हळूहळू नाहीसे होते. आणि सर्वात दुःखद गोष्ट ही आहे की तुमच्या शरीरासोबत असं का घडते हे तुम्हाला समजत नाही. कधी कधी अगदी थोडं अंतर चालल्यानेही तुमचा श्वास जलद होऊ शकतो, तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि तुमच्या पायांमधील सर्व शक्ती नाहीशी झाल्यासारखं वाटते. बहुतेक लोकांना वाटतं त्याप्रमाणे हा केवळ वृद्धत्वाचा परिणाम नाही, हे गंभीर धोक्याचं चिन्ह असू शकतं. तथापि लोक अनेकदा याकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांना वाटतं की वृद्धापकाळ हे सामान्य आहे. सत्य हे आहे की या समस्येचं मूळ कारण बहुतेक लोकांच्या कल्पनेपेक्षा खूपच गंभीर आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार अनेक प्रकरणांमध्ये पायाच्या अशक्तपणाचं खरं कारण केवळ वय नसतं, ते शरीरातील काही अत्यावश्यक पोषक तत्वांची कमतरता असते, ज्यामुळे तुमची हाडं आणि स्नायू हळूहळू आतून कमकुवत होतात. जेव्हा शरीराला आवश्यक पोषणाची कमतरता भासते तेव्हा आपली हाडं ताकद मागू लागतात, त्यांची घनता कमी होते आणि ते आतून पोकळ होतात. यासोबतच स्नायूंची ताकद कमी होऊ लागते, रक्ताभिसरण मंदावतं आणि पायांना पुरेसं पोषण मिळत नाही. परिणामी पायांमध्ये जडपणा, थकवा, वेदना आणि ताठरपणा यांसारख्या समस्या हळूहळू वाढतात. सर्वात भीतीदायक गोष्ट ही आहे की ही संपूर्ण प्रक्रिया खूप हळूहळू घडते. ती अचानक घडत नाही. अनेक महिने आणि अनेक वर्षांमध्ये हे बदल शरीरामध्ये शांतपणे घडतात आणि आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. आपल्याला फक्त जाणवतं की आपल्यात पूर्वीसारखी ताकद राहिलेली नाही. पण का? खरं कारण तर आपल्या आकलनापलीकडे आहे. या कथेत एक असा भाव आहे जो तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो. या समस्येचं समाधान लोकांना वाटतं तितकं गुंतागुंतीचं नाही. त्यासाठी नेहमीच महागडे उपचार, तीव्र औषध आणि गुंतागुंतीच्या वैद्यकीय प्रक्रियांची आवश्यकता नसते. बऱ्याचदा उपाय आपल्या स्वयंपाकघरामध्ये आढळणाऱ्या साध्यासुध्या पदार्थांमध्ये दडलेला असतो, ज्याकडे आपण सामान्य समजून अनेकदा दुर्लक्ष करतो. भारताच्या पारंपरिक आहार संस्कृतीमध्ये अनेक नैसर्गिक पदार्थांचा समावेश आहे, ज्यांच्यामध्ये शरीराला पुनरुज्जीवित करण्याची विलक्षण क्षमता आहे.
योग्य प्रकारे सेवन केल्यास ते केवळ हाडे मजबूत करण्यास मदत नाही करत, तर स्नायूंना पुनर्जीवित करण्यात आणि रक्ताभिसरण सुधारण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. हे नैसर्गिक पदार्थ कालांतराने कमजोर झालेली शक्ती हळूहळू पुन्हा मिळवण्यास मदत करू शकतात. पायांचा ताठरपणा कमी करू शकतात, सूज कमी करू शकतात आणि चालण्यामुळे येणारा थकवा देखील कमी करू शकतात. अनेकांसाठी हे बदल इतके लक्षणीय असतात की त्यांना थोड्याच वेळात अधिक हलका आणि उत्साही वाटतं. आजच्या या व्हिडिओतून आपण 5 शक्तिशाली भारतीय सुपरफूड्सवर चर्चा करत आहोत, ज्यात पायांची ताकद पुनरुज्जीवित करण्याची क्षमता आहे. हे असे पदार्थ आहेत जे आपले पूर्वज वर्षानुवर्ष वापरत आले, परंतु आधुनिक जीवनशैलीमध्ये आपण त्यांना हळूहळू विसरत आहोत. पण या केवळ पदार्थांची नावं जाणून घेणं पुरेसं नाही. योग्य वेळ, योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. चुकीच्या पद्धतीनं सेवन केल्यास ते अनेकदा अपेक्षित फायदे देत नाहीत. शिवाय काही सामान्य चुका आहेत ज्या लोक नकळतपणे करतात, ज्यामुळे शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. म्हणूनच हा संपूर्ण विषय समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण जर तुम्ही अपूर्ण माहितीसह या प्रक्रियेकडे पाहिल्यास तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार नाही. तथापि जर तुम्ही या संपूर्ण विश्लेषणाचा काळजीपूर्वक विचार केला, तर तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल एक असं रहस्य सापडू शकतं जे तुमची जीवनशैली पूर्णपणे बदलू शकतं. पुढे जाण्यापूर्वी माझी एक महत्त्वाची विनंती आहे, जेव्हा तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा तुमचे अनुभव फक्त स्वतःपुरते मर्यादित ठेवू नका. तुम्ही सध्या भारतातील कोणत्या शहरातून, गावातून किंवा खेड्यातून हा व्हिडिओ ऐकत असाल, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हाडांची कमजोरी, सांधेदुखी, थकलेले पाय किंवा शारीरिक ऊर्जेबद्दल काही प्रश्न असतील तर ते नक्की लिहा, कारण कधी कधी एका व्यक्तीचा प्रश्न हजारो लोकांच्या मनात दडलेल्या त्याच प्रश्नांचं उत्तर बनतो आणि हे ज्ञान एखाद्याच्या आयुष्यामध्ये मोठा बदल घडवून आणू शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये वैज्ञानिक आणि तार्किक उत्तरं देण्यास आम्ही नक्कीच कटिबद्ध आहोत. तुमची एक केवळ कमेंट तुमची समस्या सोडवतं, ही तर इतर दर्शकांनाही प्रेरणा देऊ शकतं. म्हणूनच तुमची उपस्थिती दर्शवा. आणि एक भाग, जेव्हा हाडे मजबूत करण्याचा विषय येतो तेव्हा दूध ही पहिली गोष्ट मनात येते. पण तुम्हाला माहीत आहे की लहान तिळाच्या दाण्यांमध्ये दुधापेक्षा कित्येक पटीने जास्त कॅल्शियम असतं. आधुनिक संशोधनानुसार 100 ग्रॅम तिळामध्ये अंदाजे 1250 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं, तर तेवढ्याच प्रमाणामध्ये फुल क्रीम दुधामध्ये फक्त सुमारे 123 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. म्हणूनच ज्यांना दूध पचत नाही त्यांच्यासाठी तीळ एक वरदान आहे. कॅल्शियम व्यतिरिक्त तिळामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंकसारखी खनिजं भरपूर प्रमाणामध्ये असतात. हे घटक एकत्रितपणे हाडांची घनता वाढवतात आणि त्यांना पोकळ होण्यापासून रोखतात. यामुळे ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो. तिळामध्ये असलेलं प्रथिन आणि आवश्यक फॅटी ॲसिड स्नायूंची ताकद वाढवण्यास आणि स्नायूंचा ताण कमी करण्यास मदत करतात. आता प्रश्न असा येतो की त्याचं सेवन कसं करावं. दररोज सुमारे 15 ते 20 ग्रॅम भाजलेलं तीळ खाणं सुरक्षित आणि प्रभावी आहे. ते पूर्णपणे चावून खावेत, जेणेकरून शरीर प्रत्येक कण शोषून घेऊ शकेल. तुम्ही ते नाश्त्यासोबत किंवा दुपारच्या जेवणासोबत 1 तासानं खाऊ शकता. विशेषतः हिवाळ्यात तीळ आणि गूळ यांचं मिश्रण अधिक फायदेशीर ठरतं, कारण तिळातून कॅल्शियम आणि गुळातून लोह मिळतं, जे निमिया टाळण्यास मदत करतं. तीळ स्वभावानं अल्कधर्मी असतं. ते शरीरातील अतिरिक्त आम्ल कमी करतात आणि संधिवाताच्या वेदनापासून आराम देतात. दुसरा एक अत्यंत प्रभावी घटक म्हणजे तो गोल्डन मिल्क किंवा अगदी मग हळदीचं दूध. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हळदीची खरी शक्ती तिच्या मुख्य घटक कर्क्युमिनमध्ये आहे, जो एक शक्तिशाली दाहशामक आणि अँटीऑक्सिडंट्स आहे. वाढत्या वयानुसार जुना दाह वाढतो, जे सांधेदुखी आणि सांधे अखडण्याचं प्रमुख कारण आहे. कर्क्युमिन या दाहाच्या मुळापासून सामना करण्याचं काम करते. हळदीचं दूध तयार करण्यासाठी झोपण्यापूर्वी 1 ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिसळा. ते अधिक प्रभावी बनवण्यासाठी त्यात चिमूटभर काळी मिरी पूड घाला. मेरीमधील पायबेरियन शरीराद्वारे कर्क्युमिन शोषण 2000% वाढतं. जर सांधेदुखी जुनाट असेल तर थोडी सुंठपूड देखील घालता येते. लक्षात ठेवा, कमी रक्तदाब किंवा पित्ताशयाच्या समस्या असलेल्या लोकांनी हळदीचं सेवन मर्यादित प्रमाणामध्ये आणि केवळ तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच करावे. तिसरा महत्त्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे मोड आलेले चणे किंवा मोड आलेले मूग. आपले पूर्वज म्हणायचे की मोड आलेले चणे खाल्ल्यानं घोड्यासारखी ताकद येते आणि विज्ञानही याला दुजोरा देतं. मोड आलेली धान्य प्रथिने आणि लोहाचा साठा आहे, जे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमधील शारीरिक अशक्तपणा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. स्नायूंच्या निर्मिती आणि दुरुस्तीसाठी प्रथिनं आवश्यक असतात. त्यातील लोहामुळे हिमोग्लोबिनची पातळी सुधारते, ज्यामुळे पायांना होणारा ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा सुधारतो.
जेव्हा रक्ताभिसरण चांगलं असतं तेव्हा पायांमधील बधिरता, मुंग्या येणं आणि जडपणा हा आपोआप कमी होतो. मोड आलेले चणे आणि मूग, चिरलेला कांदा, टोमॅटो, लिंबाचा रस आणि सैंधव मीठ एकत्र करून तुम्ही एक पौष्टिक सॅलड तयार करू शकता. याचे सकाळच्या जेवणात सेवन करा. जर तुमची पचनसंस्था कमजोर असेल तर सहज पचनासाठी त्यांना हलकंसं वाफवून घ्या. चौथा आवश्यक पदार्थ आहे तो म्हणजे बदाम. बदामामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आरोग्यदायी चरबी भरपूर प्रमाणामध्ये असते. मॅग्नेशियम हाडे पोलादासारखी मजबूत करते आणि स्नायूंचं आकुंचन नियंत्रित करून पायाचे पेटकं कमी करते. सकाळी 5 ते 6 बदाम रात्रभर भिजवून साल काढून दुधात मिसळून खा. जर चावायला त्रास होत असेल तर तुम्ही ते दळून दुधासोबत घेऊ शकता. पाचवा आणि सर्वात जादुई घटक म्हणजे मेथीचे दाणे. आयुर्वेदामध्ये मेथीला सांधेदुखीवर रामबाण उपाय मानला गेलाय. संशोधनातून असं दिसून आलंय की मेथीचे दाहक विरोधी गुणधर्म संधिवात आणि गौट नियंत्रित करण्यासाठी आश्चर्यकारक काम करतात. 1 चमचा मेथीचे दाणे 1 ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी सर्वात आधी पाणी प्यावं आणि मेथीचे दाणे चावून खावेत. यामुळे केवळ हाडच मजबूत होत नाही तर पचनक्रिया आणि रक्तातील साखरेची पातळीही संतुलित राहते. गर्भवती महिलांनी मेथीचं अतिसेवन टाळावे कारण त्यांच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करणारा प्रभाव असतो. या 5 प्रमुख घटकांव्यतिरिक्त केळी आणि मनुका यांचं मिश्रण देखील उत्तम आहे. केळ्यांमधील पोटॅशियम स्नायूंचा थकवा दूर करतं तर मनुकांमधील लोह अशक्तपणा कमी करतं. तसेच आपल्या आहारामध्ये बीटचा समावेश करा कारण ते शरीरातील नायट्रिक ऑक्साईड वाढवतं, ज्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि पायाकडे प्रवाह वाढतो. काय खावं हे जाणून घेणं, काय टाळावं हे जाणून घेण्या इतकंच महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम तळलेले आणि जंक फूड पूर्णपणे टाळा. या पदार्थांमध्ये असलेल्या ट्रान्स फॅट शरीरातील दाह वाढवतं आणि वेदना अधिक तीव्र करतं. पांढरी साखर आणि पॅकबंद ज्यूसचं सेवन कमी करा कारण साखर कॅल्शियम शोषणात अडथळा आणतं. त्याचप्रमाणे जास्त मीठ खाल्ल्यानं शरीरात सूज येते, ज्यामुळे हातपाय जड वाटू लागतात. जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये लाल मांस खात असाल तर ते मर्यादित प्रमाणामध्ये खा कारण यामुळे युरिक ॲसिड वाढू शकतं, जे सांध्यासाठी हानिकारक आहे. शरीरातील दीर्घकाळ टिकणारी शक्ती केवळ अन्नातूनच नाही तर योग्य पोषण आणि शरीरातील हालचाली यांच्या संयोगातून येते. जर तुम्ही पौष्टिक अन्न खाऊन दिवसभर अंथरुणात पडून राहिला तर ते पोषण तुमच्या हाडांपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून दररोज किमान 15 ते 20 मिनिटं हळू चालण्याचा सराव करा. चालण्यामुळे हाडांवर हलका दाब पडतो, ज्यामुळे ती अधिक खनिजे शोषून घेऊ शकतात आणि मजबूत होतात. सकाळी उठल्यावर रात्री आलेला ताठरपणा कमी करण्यासाठी शरीराला हलकेसं ताण द्या. तर तुम्हाला निरोगी जीवनशैलीसाठी प्रेरित करणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. हे नैसर्गिक उपाय अवलंबून तुम्ही तुमचा वृद्धापकाळही असा उत्साही काळात करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.